नमस्कार. आपण डिफरन्शिएशन हा चॅप्टर घेत आहोत. डिफरन्शिएशन चॅप्टर मधील नेक्स्ट टॉपिक आपण सुरू करणार आहोत. तो आहे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. थर्ड टॉपिक आहे या चॅप्टर मधील. फर्स्ट टॉपिक जो होता तो होता कंपोजिट फंक्शन. सेकंड टॉपिक होता इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री इनव्हर्स फंक्शन. तर फर्स्ट मध्ये आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन घेतला होता आणि सेकंड मध्ये घेतला होता डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन आपण घेतला होता. आता जो आपण टॉपिक घेणार लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन हा टॉपिक घेणार आहोत. लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन आपण काय यूज करतो, तर कधी यूज करायचं? बघा, जेव्हा फंक्शन्स तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायला येतील, जेव्हा फंक्शन्स कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये असतील, कॉम्प्लेक्स म्हणण्यापेक्षा कॉम्प्लिकेटेड असतील खूप, म्हणजेच तुम्हाला त्यांनी फंक्शन दिलेले असतील, जास्ती मल्टिप्लाय मध्ये पण असतील, डिवाइड मध्ये पण असतील, किंवा एक फंक्शन दुसऱ्या फंक्शनची पॉवर असेल. ठीक आहे, म्हणजेच अ फंक्शन ऑफ टाइप द फंक्शन ऑफ टाइप, त्याच्यामध्ये जर पहिला टाइप आपण म्हटला तर काय असेल? अ प्रोडक्ट ऑफ नंबर ऑफ फंक्शन्स. अ प्रोडक्ट ऑफ नंबर ऑफ फंक्शन्स. त्यात सेकंड टाइप जर आपण म्हटला तर तो असेल कोशंट ऑफ फंक्शन्स. अ कोशंट ऑफ फंक्शन्स. आणि थर्ड टाइप जर म्हटला अ फंक्शन इज पॉवर ऑफ. A function is power of other function. म्हणजे बघा, पहिलं जे म्हटलंय प्रोडक्ट ऑफ नंबर ऑफ फंक्शन्स आणि सेकंड कोशंट ऑफ फंक्शन्स. म्हणजे बघा, डिफरन्शिएशनचे रूल आहेत, त्याच्यामध्ये इझी काय फॉर्म आहे रूल्स ऑफ डिफरन्शिएशन मध्ये. जेव्हा फंक्शन्स ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये असतील तर ते डिफरन्शिएशन घेणं सोपं जातं. पर तेच फंक्शन जर आपल्याला मल्टिप्लिकेशन मध्ये किंवा डिव्हिजन मध्ये दिलेले असतील तर ते थोडं आपल्याला कठीण जातं सॉल्व्ह करायला. तेच फंक्शन जर खूप असतील मल्टिप्लिकेशन मध्ये किंवा मल्टिप्लिकेशन मध्ये पण असून डिवाइडला सुद्धा असतील फंक्शन्स, तर ते थोडं आपल्याला सॉल्व्ह करायला अडचणीचं ठरतं. म्हणजे ते सॉल्व्ह व्हायला थोडक्यात अडचणी येतात. म्हणजेच आपण काय करणार याच्यामध्ये लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन मध्ये, की जे फंक्शन्स मल्टिप्लायला असतील किंवा डिवाइडला असतील त्यांना जर आपण लॉग अप्लाय केला, लॉग जर दोघं साईडला जर आपण अप्लाय केला तर काय होतं की लॉगॅरिथमिकचं जे कन्व्हर्शन असतं तर लॉ ऑफ प्रोडक्ट आणि लॉ ऑफ कोशंट काय करतो, तर त्यांना सेपरेट करतो ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये. म्हणजे ते फंक्शन ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये जातात लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये, आणि ते लॉग त्यांचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला आपल्याला सोपं जातं. आणि थर्ड जो फॉर्म आहे अ फंक्शन इज अ पॉवर ऑफ अदर फंक्शन. म्हणजे जेव्हा बेस सुद्धा व्हेरिएबल असेल आणि पॉवर सुद्धा व्हेरिएबल असेल तेव्हा लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन अप्लाय करणार. काय होईल? लॉ ऑफ एक्सपोनेंट वापरायला जाईल तेव्हा. लॉ ऑफ एक्सपोनेंटने काय होईल की जी पॉवर आहे ती मल्टिप्लायला होऊन जाईल, पॉवर मल्टिप्लायला होऊन जाईल. आता याच्यावरती आपण एक्झाम्पल जर घ्यायचे म्हटले तर बघा, तुम्हाला सुरुवातीलाच मी म्हटलो होतो एखादी फंक्शन दिलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला म्हटलं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वेअर वाय इक्वल्स टू ए रेस टू एक्स प्लस एक्स रेस टू ए प्लस ए रेस टू ए आणि प्लस एक्स रेस टू एक्स असं जर दिलं, याचं तुम्हाला डिफरन्शिएशन घ्यायला सांगितलं, तर याचं डिफरन्शिएशन आपण काय करणार, तर डी बाय डी एक्स ऑफ, याला आपण अप्लाय करणार डेरिव्हेटिव्ह ऑन बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हटलं आपला डी बाय डी एक्स ऑफ. तर पुढे ऍडिशन आहे सगळ्यांची. ठीक आहे, ऍडिशन मध्ये असल्यामुळे काय होईल,
प्रत्येक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेतला जाईल. म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स घेतला जाईल प्लस डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू ए घेतल्या जाईल प्लस डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू ए घेतल्या जाईल आणि प्लस डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एक्स असं घ्यावं लागेल आपल्याला. ही झाली इक्वेशन नंबर फर्स्ट आपली. आता डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स, डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स काय येईल? डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स. तर ए रेस टू एक्स हे काय? एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजे ज्याचा बेस एक कॉन्स्टंट नंबर आहे आणि पॉवर व्हेरिएबल आहे, त्याला आपण एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणतो. ह्या फॉर्म्युलाच आपला एक्सपोनेन्शियल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय होतो? ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए येतो. बरोबर. दुसरं जे एक्स रेस टू ए, तर डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू ए याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? तर सगळ्यात पहिले ध्यान ठेवा, हे कोणतं फंक्शन आहे? एक्स रेस टू ए म्हणजे एक्सची पॉवर आहे. म्हणजेच जेव्हा बेस हा व्हेरिएबल असेल आणि पॉवर ही कॉन्स्टंट नंबर असेल एखादी, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय होतो? अल्जेब्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. म्हणजेच काय असेल? हा ए मल्टिप्लायला येऊन जाईल आणि एक्स रेस टू ए मायनस वन, पॉवर एकने कमी होईल. थर्ड जे दिलंय फंक्शन आपल्याला ए रेस टू ए, डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू ए, डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू ए. आता ए रेस टू ए काय असेल? तर ए काय आहे? एक नंबर आहे, पॉझिटिव्ह नंबर आहे आणि त्याची पॉवर सुद्धा पॉझिटिव्ह नंबर आहे. म्हणजे ए हा कोणताही नंबर शकतो. मी जर म्हटलं ए हा 4 नंबर आहे, ए हा 4 आहे म्हणजे 4 रेस टू 4 आला. 4 रेस टू 4 म्हणजे किती? तर 16 इंटू 16, 16चा स्क्वेअर 256. एक नंबर आहे, तो नंबर कॉन्स्टंट असतो, त्याचा डेरिव्हेटिव्ह त्याच्यामध्ये चेंज होण्याचा काही प्रश्नच नाही. म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय झाला? 0 झाला. म्हणजे ए रेस टू ए चा डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाईल? तर तो होऊन जाईल 0. ठीक आहे. आता ह्या तिघ फंक्शनचा आपण डेरिव्हेटिव्ह काढला, ते सोपं होतं. फोर्थ जे फंक्शन आहे एक्स रेस टू एक्स दिलेलं आहे आपल्याला. मग एक्स रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण कसा काढणार? ठीक आहे. कारण काय इथं हे ना एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, ना अल्जेब्रिक फंक्शन आहे, ना एखादी कॉन्स्टंट फंक्शन आहे. तर असे जेव्हा फंक्शन्स येतील ज्यांचा बेसही व्हेरिएबल असेल आणि पॉवरही व्हेरिएबल असेल, तेव्हा आपण लॉगरिथमिक डिफरन्शिएशन अप्लाय करतो. म्हणजे मी त्या एक्स रेस टू एक्सला वाय मानणार. वाय मानण्यापेक्षा आपण वाय म्हटलं आहे तर त्याला यू मानणार मी. तर यू इक्वल्स टू एक्स रेस टू एक्स मानणार. याला आपण लॉगरिथमिक डिफरन्शिएशन अप्लाय करतो म्हटलं म्हणजे काय? तर दोघं साईडला मी लॉग अप्लाय करा, म्हणजे अप्लाय लॉग ऑन बोथ साइड्स. तर अप्लाय लॉग केल्यानंतर काय होईल? लॉग अप्लाय केल्यानंतर तर लॉग ऑफ यू इक्वल्स टू लॉग ऑफ एक्स रेस टू एक्स हा होऊन जाईल आणि लॉग ऑफ यू इक्वल्स टू काय येईल? तो एक्स रेस टू एक्स जी पॉवर आहे, लॉग ऑफ एक्स रेस टू एक्स जी पॉवर ती आउटपुट येऊन जाईल लॉग एक्सपोनंट नुसार, तर एक्स इंटू लॉग ऑफ एक्स होऊन जाईल. आता बघा हा एक्स इंटू लॉग ऑफ एक्स आहे, हा सिंपल झाला, मल्टिप्लिकेशन मध्ये आला. म्हणजेच आपण याचा डेरिव्हेटिव्ह कसा घेणार? तर यू इंटू व्ही रूल आपण याला अप्लाय करणार. म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ यू इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ एक्स. हा एवढा आपण सॉल्व करणार. आता डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ यू, यू काय आहे? एक्सचं फंक्शन आहे, ध्यान ठेवा. कारण की यू इक्वल्स टू काय म्हटलं आपण? एक्स रेस टू एक्स. म्हणजे यू मध्ये बदल कधी होईल? जेव्हा एक्स मध्ये बदल येईल तेव्हा. म्हणजेच आपण यूचा डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय होतो? कंपोजिट फंक्शन झालं हे, फर्स्ट लॉग सेकंड यू फंक्शन. तर लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय होतो? लॉगचा जे काही असेल ते 1/1 मध्ये लिहायचं. म्हणजे 1/u इंटू यूचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल du/dx आणि डी बाय डी एक्स ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ एक्स मल्टिप्लायला आहे, हा फंक्शन झाला यू आणि हा फंक्शन झाला व्ही. यू इंटू व्ही रूल अप्लाय करा. काय करतो आपण? एक वेळा एक्स कॉन्स्टंट घ्या, तर डी बाय डी एक्स ऑफ काय घ्यावं लागेल? लॉग ऑफ एक्स आणि प्लस लॉग ऑफ एक्स ॲज इट इज ठेवा. दुसऱ्या वेळेस डेरिव्हेटिव्ह घ्या डी बाय डी एक्स ऑफ एक्स. काय आला डेरिव्हेटिव्ह? तर एक्स इंटू लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x आला आणि प्लस लॉग ऑफ एक्स इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह आला 1.
हा एक्स एक्स कॅन्सल म्हणजे काय राहिलं फक्त 1 प्लस लॉग ऑफ एक्स. म्हणजे आपलं जे उत्तर आलं du अपॉन डी एक्स काय आलं 1 अपॉन यू इंटू डी यू अपॉन डी एक्स, त्याची किंमत किती आली 1 प्लस लॉग एक्स आली. आपल्याला काय काढायचं फक्त डी यू अपॉन डी एक्स, डी यू अपॉन डी एक्स इक्वल्स टू हा यू तिकडे चला जाईल यू इंटू 1 प्लस लॉग एक्स. आणि यू ला आपण काय म्हटलंय यू म्हटलं आपण सुरुवातीला एक्स रेस टू एक्स म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एक्स काय आला तर यू ची किंमत आहे एक्स रेस टू एक्स इंटू 1 प्लस लॉग ऑफ एक्स. हे तुमचं आलं. बऱ्याच वेळा 2 मार्काला म्हणा किंवा एमसीक्यू म्हणा एक्स रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह विचारला जातो. तुम्ही पाठही करू शकता डायरेक्टली. तर डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एक्स काय आला तर एक्स रेस टू एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स. सिंपल जेव्हा जेव्हा लॉगरिथमिक डिफरन्शिएशन आपण अप्लाय करणार कधी जेव्हा खूप फंक्शन मल्टिप्लायला किंवा डिवाइडला असतील 3 किंवा 4 फंक्शन त्यांच्या पॉवर सुद्धा दिलेल्या असतील, नंतर फंक्शन आणि त्याची पॉवर दोघंही व्हेरिएबल असतील म्हणजे बेस सुद्धा व्हेरिएबल असेल आणि पॉवर सुद्धा व्हेरिएबल असेल तेव्हा आपण लॉगरिथमिक डिफरन्शिएशन अप्लाय करणार. ठीक आहे. लॉगरिथमिक डिफरन्शिएशन अप्लाय करण्यासाठी काय करतो आपण दोघं साईडला लॉग अप्लाय करतो बरोबर. लॉग अप्लाय केल्यानंतर त्याला सॉल्व करतो आपण आणि जो 1 अपॉन वाय इंटू डी वाय अपॉन डी एक्स येईल तो 1 अपॉन वाय तिकडे वाय मल्टिप्लायला चालला जाईल. ठीक आहे. अशा प्रकारे आपण लॉगरिथमिक डिफरन्शिएशन सॉल्व करणार ह्या एक लेक्चर मध्ये. तर फर्स्ट एक्झाम्पल आपण घेऊ डी बाय डी एक्स ऑफ डी बाय डी एक्स ऑफ वाय इक्वल्स टू दिलाय आपल्याला. हा वाय आपण घ्यायचा असतो. ठीक आहे. कधी कधी वाय नसेल दिलेला डायरेक्ट म्हटलेलं असेल डिफरन्शिएट वाय न देता 2x प्लस 3 रेस टू 5 अपॉन 3x मायनस 1 ब्रॅकेट क्यूब इंटू 5x मायनस 2. आता मला सांगा याला सिम्प्लिफाय करता येईल का आपल्याला काही. अंडर रूट मध्ये दिलेलं आहे नंतर 2x प्लस 3 चा रेस टू 5 पॉवर दिलेली आहे डिवाइडला 3x मायनस 1 ब्रॅकेट क्यूब नंतर 5x मायनस 2. काही काही जण काय आणतील की कंपोजिट फंक्शन आहे बरोबर. कंपोजिट फंक्शन सुद्धा म्हटलं जाईल कारण की अंडर रूट मध्ये 3 फंक्शन दिलेले आहेत. मग नंतर काय म्हणणार की u अपॉन व्ही रूल अप्लाय करणार. हा तुमचा न्यूमरेटर झाला आणि हा काय झाला डिनॉमिनेटर झाला. त्या डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा u इंटू व्ही रूल अप्लाय करावं लागेल म्हणजे थोडं कॉम्प्लिकेटेड आहे थोडं. मग आपण याला काय करतो अशा वेळेस लॉग अप्लाय करतो लॉगरिथमिक डिफरन्शिएशन सॉल्व्ह करतो. आता हा जो दिलाय तुम्हाला 2x प्लस 3 रेस टू 5 अपॉन 3x मायनस 1 ब्रॅकेट क्यूब इंटू 5x मायनस 2 तर स्क्वेअर रूट मध्ये दिलेला आहे. तर स्क्वेअर रूट आपण असं न लिहिता असं लिहू शकतो रेस टू काय झाला तो 1 अपॉन 2 बरोबर. रेस टू 1 अपॉन 2. मग मी काय करणार लॉगरिथमिक डिफरन्शिएशन ने सॉल्व्ह करणार. दोघं साईडला लॉग अप्लाय करणार म्हणजे लॉग ऑफ वाय अप्लाय लॉग ऑन बोथ साइड्स. लॉग ऑफ वाय इक्वल्स टू log of 2x plus 3 raised to 5 upon 3x minus 1 into 5x minus 2 raised to 1 upon 2 असं ते लॉग अप्लाय करायचं सुरुवातीलाच. आता लॉग अप्लाय केल्यानंतर त्याला लॉगचे नियम वापरायचे आपल्याला. तर लॉगचे नियम काय असतात फर्स्ट रूल काय असतो लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n म्हणजे दोन लॉग जर प्लस मध्ये असेल तर त्यांचा काय होईल मल्टिप्लिकेशन होईल लॉग ऑफ m इंटू n. नंतर लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ n म्हणजेच एक लॉग मायनस मध्ये म्हणजे जो लॉग मायनस मध्ये असतो तो डिवाइडला जाईल म्हणजेच त्याला आपण लिहिताना लॉग ऑफ m अपॉन n लिहू शकतो लॉ ऑफ कोशंट. आणि थर्ड असतो लॉ ऑफ एक्सपोनंट म्हणजे लॉग ऑफ m रेस टू n जर असलं तर ते काय होईल n इंटू लॉग ऑफ m होऊन जाईल म्हणजे m ची जी पॉवर असते ती पुढे मल्टिप्लायला येऊन जाते. अशा प्रकारे हे सिंपल होतं. मग आपण याला हेच रूल अप्लाय करणार काय होईल
तो रेस टू 1/2 जो अगोदर आहे, पूर्ण लॉग कोणाचा घेतो आपण, ह्या पूर्ण फंक्शनचा, हे पूर्ण फंक्शनचा लॉग घेतोय आपण, म्हणून जी पॉवर आहे 1/2 अगोदर मल्टिप्लाय म्हणजे लॉग ऑफ 1/2 इंटू लॉग ऑफ, तर 2x+3 रेस टू 5 अपॉन 3x-1 रेस टू 3, ठीक आहे, रेस टू 3 आहे, आणि 5x-2 असं तो येईल. आता लॉग ह्या गोष्टीचा घ्यायचा आपल्याला, पुढचं हे सिम्प्लिफाय करायचं. सिम्प्लिफाय करताना दोघं रूल सारखे वापरतो मी आता, ठीक आहे. जी टर्म न्यूमरेटरला आहे, ध्यान ठेवा, जी टर्म न्यूमरेटरला असते ती प्लस लिहायची, आणि जी पॉवर आहे तिची 2x+3 रेस टू 5, तो 5 पुढे लिहिले जाणार, म्हणजे 1/2 इंटू काय होईल, तो 5 पुढे लिहिल्या जाऊन लॉग ऑफ 2x+3 लिहिल्या जाईल, बरोबर. आणि ज्या टर्म्स डिनॉमिनेटरला आहे त्या मायनस मध्ये लिहायच्या, म्हणजे मायनस ऑफ 3 याची पॉवर आहे ती पुढे लिहून टाकली मी, 3 इंटू लॉ ऑफ एक्सपोनंट पण वापरला त्याला, 3x-1 आणि मायनस लॉग ऑफ 5x-2 असं ते येऊन जाईल तुमचं. हे झालं आपलं सिम्प्लिफिकेशन त्याचं, बरोबर. आणि लॉग ऑफ वायची किंमत ही आली. सिम्प्लिफाय झाल्यानंतर मग त्याला d/dx अप्लाय करा, म्हणजेच अप्लाय d/dx ऑन बोथ साइड्स, म्हणजे d/dx ऑफ लॉग ऑफ y इक्वल्स टू 1/2 मल्टिप्लायला येतो काही, त्याला डेरिव्हेटिव्ह घेतला नाही तर d/dx ऑफ 5 इंटू लॉग ऑफ 2x+3 मायनस 3 इंटू लॉग ऑफ 3x-2 3x-1 आणि मायनस लॉग ऑफ 5x-2 असं लिहिलं जाईल, ठीक आहे. आता आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ, तर d/dx ऑफ लॉग ऑफ y काय येईल, d/dx ऑफ लॉग ऑफ y काय येईल, कसं लिहिणार, d/dx ऑफ लॉग ऑफ y ला काय लिहिणार, तर लॉग ऑफ y चा डेरिव्हेटिव्ह कसा काढतो आपण, लॉगचा जो काही डेरिव्हेटिव्ह असतो तो 1/1 मध्ये लिहिला जाईल, म्हणजे 1/y लिहिला जाईल, आणि ह्या y चा डेरिव्हेटिव्ह बाकी म्हणून dy/dx लिहिला जाईल, आणि आपल्याला ह्या dy/dx ची किंमत काढायची, ध्यान ठेवा, हा dy/dx ची आपल्याला किंमत काढायची असते. मग आता मी प्रत्येकाला डेरिव्हेटिव्ह अप्लाय करणार आहे, मागचं ते ध्यान ठेवा ती टर्म, तर काय होती 1/2 मल्टिप्लायला होता सगळ्यांच्या बाहेर येतो, ठीक आहे. मग लॉग ऑफ मध्ये काय होतं, लॉग ऑफ 5 इंटू लॉग ऑफ 2x+3 होतं, 5 काय मल्टिप्लायला आलाय लॉगला, म्हणजे 5 बाहेर, आणि d/dx ऑफ लॉग ऑफ 2x+3 असं तो येईल. नंतर मायनस 3 इंटू मायनस -3 इंटू d/dx ऑफ काय घ्यावं लागेल, तर लॉग कोणाचा होता 3x-1 चा, लॉग ऑफ 3x-1 होता, आणि मायनस d/dx ऑफ लॉग ऑफ 5x-2 असा तो होता. एवढं आपल्याला डिफरन्शिएशन सॉल्व्ह करायचं आता, ठीक आहे. हा 1/y ॲज इट इज लिहा, तो सगळ्यात शेवटी आपण त्याला तिकडे घेऊन जाऊ, 1/y इंटू dy/dx इक्वल्स टू 1/2 ॲज इट इज. आता d/dx ऑफ लॉग ऑफ 2x+3 आता मी डायरेक्ट घेतो, तर 5, आणि लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, जो काही असेल लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/1 मध्ये लिहायचा, तर 1/2x+3, आणि d/dx ऑफ काय राहिला, आता लॉगचा डेरिव्हेटिव्ह घेतला फर्स्ट स्टेप मध्ये, राहिला 2x+3 म्हणून हा 2x+3 d/dx मध्ये असा लिहितो, मायनस 3 लॉगचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा तोच डिवाइड मध्ये 3x-1, आणि राहिला डेरिव्हेटिव्ह d/dx ऑफ 3x-1, आणि मायनस d/dx ऑफ लॉग ऑफ 5x-2, तर लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/5x-2, आणि d/dx ऑफ 5x-2 इन जाईल. इथपर्यंत आपण सॉल्व्ह केलं, बरोबर. आता अजून सिम्प्लिफाय करा, तर d/1/2 5/2x+3 आणि d/dx ऑफ 2x+3, तर 2x+3 काय अल्जेब्रिक फंक्शन आहे, तर 2x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल,
तर 2 कॉन्स्टंट आहे, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि +3 हा एक कॉन्स्टंट नंबर आहे, फक्त ध्यान ठेवा त्याचा डेरिव्हेटिव्ह आला 0, म्हणजे 2 + 0 होऊन जाईल हा. नंतर -3/3x-1, तर 3x-1 चा डेरिव्हेटिव्ह, तर d/dx ऑफ 3x, तर 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 आणि -1 चा डेरिव्हेटिव्ह झाला 0. ध्यान ठेवा 3x-1 तो 3 त्या x ला मल्टिप्लायला आलाय म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येत नाही, कारण तो मल्टिप्लायला आलेला आहे. पण तो जो -1 आहे तो सेपरेट आहे, त्याला कोणताही व्हेरिएबल अटॅच नाही, तो ऑलवेज कॉन्स्टंट राहील. जो ऑलवेज कॉन्स्टंट आहे त्याच्यामध्ये चेंज होणारच नाही, म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येतोय. -1/5x-2 आणि 5x-2 चा डेरिव्हेटिव्ह 5x चा डेरिव्हेटिव्ह 5 आणि -2 चा डेरिव्हेटिव्ह 0 किंवा -0 येईल तो, ठीक आहे, सॉरी -0 लिहिला जाईल तो. आता अजून सिम्प्लिफाय करा, 1/2 इंटू हा 2 इकडे मल्टिप्लाय होईल 10 इंटू 2x + 3 मायनस, तर 3 इंटू 3 झाला 9, 9/3x-1 आणि मायनस 5 मल्टिप्लाय आला म्हणजे 5/5x-2. ठीक आहे. आता तिघांचे डिनॉमिनेटर वेगवेगळे आहेत त्याच्यामुळे ते आपण सॉल्व्ह करत बसणार नाही. ठीक आहे, सारखे असते तर आपण कॉमन वगैरे काढून नाही केलं असतं. आता याची किंमत किती आहे, 1/y इंटू dy/dx आहे. आतापर्यंत आपण जेवढेही एक्झाम्पल्स घेतले त्याच्यामध्ये dy/dxच काढलेला, ध्यान ठेवा. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, dy/dx काढायचा, म्हणजे हा dy/dx राहील फक्त आणि हा y इकडे मल्टिप्लायला चालू राहील, म्हणजे y/2 10/2x + 3 मायनस 9/3x-1 आणि मायनस 5/5x-2 असं ते येऊन जाईल. आणि y ची किंमत काय, आपल्याला उत्तर काय पाहिजे, x मध्ये पाहिजे, dy/dx इकडे पूर्ण x मध्ये पाहिजे, RHS. y ची किंमत काय होती, तो y ची जी काही किंमत आहे, जे एक्झाम्पल आपलं सुरुवातीचं तसं तिथे लिहायचं आहे, ते आपलं फायनल आन्सर असेल. म्हणजेच तुमचं उत्तर ह्या जो y असेल, ह्या तुमच्या प्रश्नामध्ये जो y दिला आहे तो, ठीक आहे, तो y तिथे लिहून टाका तुम्ही, जसं आपण मागच्या याच्यामध्ये x⁻x लिहिला होता तो. हे तुमचं झालं फायनल आन्सर. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊ. sin x raised to cos x, sin x raised to cos x याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचा आहे. आता पुन्हा तेच, बेस काय आला, एक फंक्शन आलं म्हणजे व्हेरिएबल झाला बेस, आणि पॉवर काय आहे ती सुद्धा व्हेरिएबल आहे, म्हणजे एखादी फंक्शन आहे. म्हणजे बेस पण फंक्शन, पॉवर सुद्धा फंक्शन, तेव्हा लॉगरिथमिक डिफरन्शिएशन अप्लाय करायचं. याला आपण y मानू, y इक्वल्स टू, मग लॉगरिथमिक डिफरन्शिएशन अप्लाय करावं लागेल. लॉगरिथमिक डिफरन्शिएशन अप्लाय करताना काय करतो आपण, अप्लाय लॉग ऑन बोथ साइड्स. ठीक आहे, ते मी काही लिहित नाही, ते आपण तुम्ही लिहित चला. तर d/dx ऑफ लॉग ऑफ y घेतला जाईल, हा दोघं साईडला लॉग अप्लाय केला, तर लॉग ऑफ साइन ऑफ x रेज टू कॉस x, लॉग ऑफ y इक्वल्स टू काय येईल, तर cos x काय होऊन जाईल, पुढे येऊन जाईल मल्टिप्लायला, म्हणजे cos x इंटू लॉग ऑफ साइन x. आता हे लॉग ऑफ साइन x एक फंक्शन झालं आणि cos ऑफ x सेकंड फंक्शन झालं, म्हणजे हा झाला u आणि हा झाला v. u इंटू v रूल अप्लाय करायचा आपल्याला, सिंपल झालं. म्हणजे मग त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचा, म्हणजे अप्लाय d/dx ऑन बोथ साइड, किंवा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x असं ते येऊन जाईल तुमचं. मग काय होईल, d/dx ऑफ लॉग ऑफ y, d/dx ऑफ log of y equals to d/dx of cos of x into log of sin of x. एवढं आपल्याला सॉल्व्ह करायचं. आता d/dx of log of y, log of y सुद्धा कंपोजिट फंक्शन आहे. y काय आहे, इन टर्म्स ऑफ x आहे, sin x raised to cos x, म्हणजे log of y चा डेरिव्हेटिव्ह 1/y, नंतर ह्या y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx. ठीक आहे, आता cos x इंटू लॉग ऑफ साइन x हे झालं u फंक्शन, v फंक्शन. तर एक फंक्शन कॉन्स्टंट ठेवा, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या cos ऑफ x इंटू d/dx ऑफ लॉग ऑफ साइन x
आणि प्लस आता लॉग ऑफ साइन एक्स कॉन्स्टंट ठेवा, लॉग ऑफ साइन एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स. एका वेळेस एका फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह बाकीचे सगळे कॉन्स्टंट असतात. 1/y इंटू डी वाय अपॉन डी एक्स काय येईल तर कॉस ऑफ एक्स कॉन्स्टंट आहे इथं पहिल्या टर्म मध्ये, लॉग ऑफ साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह. तर लॉग ऑफ साइन एक्स काय कंपोजिट फंक्शन आहे, फर्स्ट याचा नंतर साइनचा नंतर एक्सचा डेरिव्हेटिव्ह. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय येईल तर 1/, मध्ये येतो लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/, पुढचं जे काही असेल ते साइन ऑफ एक्स आणि डी बाय डी एक्स ऑफ काय घ्यावं लागेल कॉस ऑफ एक्स घ्यावं लागेल. प्लस लॉग ऑफ साइन एक्स कॉन्स्टंट आहे दुसऱ्या टर्म मध्ये, लॉग ऑफ साइन एक्स आणि कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो तर मायनस साइन एक्स येतो, मायनस साइन एक्स. आता अजून सॉल्व करा, त्याला सिम्प्लिफाय करा. ठीक आहे, सॉरी इथं डी बाय डी एक्स ऑफ हा साइन एक्स पाहिजे आपल्याला. ठीक आहे, कारण की लॉगचा डेरिव्हेटिव्ह घेतला नंतर डी बाय डी एक्स ऑफ हा साइन एक्स. ठीक आहे, आता याला सिम्प्लिफाय करा तर काय आलं आपलं 1/y इंटू डी वाय अपॉन डी एक्स इक्वल्स टू कॉस एक्स नंतर डिवाइडला साइन एक्स लिहिलं जाईल, कॉस एक्स अपॉन साइन एक्स आणि त्या साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे तो कॉस एक्स येतो. प्लस न घेता मायनस होऊन जाईल तो, कारण काय मायनस साइन ऑफ एक्स आलेला आहे, हा मायनस साइन पुढे चालला जाईल, म्हणजेच मायनस साइन एक्स इंटू लॉग ऑफ साइन एक्स, साइन एक्स इंटू लॉग ऑफ साइन एक्स. हा कॉस एक्स अपॉन साइन एक्स काय होईल तर तो होऊन जाईल कॉट एक्स इंटू कॉस एक्स आणि मायनस साइन एक्स इंटू लॉग ऑफ साइन एक्स. याला आपलं उत्तर. हा डी वाय अपॉन डी एक्स इक्वल्स टू हा 1/y इकडे घेऊन टाका म्हणजे मल्टिप्लाय होऊन जाईल. म्हणजे आपलं जे उत्तर आलं आता ध्यान ठेवा, उत्तर काय आलं डी वाय अपॉन डी एक्स इक्वल्स टू y ची किंमत काय आहे साइन एक्स रेस टू कॉस एक्स, साइन एक्स रेस टू कॉस एक्स आहे आणि कॉट एक्स इंटू कॉस एक्स मायनस साइन एक्स इंटू लॉग ऑफ साइन एक्स. हे आपलं फायनल आन्सर असेल. डी वाय अपॉन डी एक्स इक्वल्स टू साइन एक्स रेस टू कॉस एक्स इंटू कॉट एक्स इंटू कॉस एक्स मायनस साइन एक्स इंटू लॉग एक्स. आपलं फायनल आन्सर असेल. ठीक आहे, अशाच प्रकारे सगळे एक्झाम्पल्स आहेत. तुम्हाला होमवर्क म्हटलं तर साइन एक्स रेस टू टॅन एक्स काढून बघा, किंवा टॅन एक्स रेस टू साइन एक्स काढून बघा, किंवा कॉस एक्स रेस टू सेक एक्स, असे बरेचसे एक्झाम्पल विचारले आहेत. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अजून एक एक्झाम्पल 2-3 एक्झाम्पल घेऊ लॉगरिथमिक डिफरन्शिएशन वरचे, आणि लॉगरिथमिक डिफरन्शिएशन हा टॉपिक संपून जाईल. ठीक आहे, थँक्यू.